एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते. माता पार्वती त्यांच्याकडे आल्या आणि हात जोडून प्रार्थना करू लागल्या. प्रभू, माझे 2 प्रश्न आहेत. कृपया त्यांची उत्तरे देऊन मला पूर्ण समाधान द्या. भगवान शिव म्हणाले, पार्वती, ठीक आहे. तू तुझे दोन्ही प्रश्न सांग. मी त्यांची उत्तरे देऊन तुला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीन. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे, मंगळसूत्रामध्ये कोणते मोती घातल्याने वैवाहिक जीवन दुःखी होते आणि पती आजारी पडतो? माझा दुसरा प्रश्न आहे, माणूस आपली किस्मत कशी बदलू शकतो? भगवान शिव म्हणाले, पार्वती, तुझे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या उत्तरांमुळे कोणत्याही स्त्रीचे वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते आणि दुःखी माणूस आपले सर्व दुःख दूर करू शकतो. मी तुला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका कथेच्या माध्यमातून देईन, जेणेकरून तुला नीट समजेल. ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐक, कारण अर्धवट कथा ऐकल्याने अर्धवट ज्ञान मिळते. आणि ते काही कामाचे नसते. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, मी वचन देते की ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. कृपया कथा सुरू करा. भगवान शिव म्हणाले, पार्वती, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी संताच्याच्या वेश पृथ्वीवर फिरत होते. वाटेत त्यांना एक माणूस आपल्या पत्नीसह बसून जोरात रडताना दिसला. ते त्याच्याजवळ गेले आणि विचारले, तुम्ही कोण आहात आणि या निर्जन जंगलात का रडत बसला आहात? त्या माणसाने आपले अश्रू पुसत म्हटले, महाराज, मी जवळच्या गावातील एक दुर्दैवी व्यापारी आहे. मी जे काही काम करतो ते बिघडते. याच चक्रात सापडून मी पत्नीचे दागिने विकले, कुटुंबाला सोडले आणि आता घरही गहाण पडले आहे. मला वाटते मी काहीच कामाचा राहिलो नाही. माझी किस्मतच खराब आहे. अशी त्या माणसाची कहाणी ऐकून भगवान विष्णू म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले की तुमची किस्मत खराब आहे? जरा मलाही सांगा, तुमच्या किस्मतमध्ये काय खराबी आहे? तो माणूस म्हणाला, महाराज, पूर्वी मी शेती करत होतो, पण दरवर्षी तोटा होत असे. कधी दुष्काळ पडायचा तर कधी जास्त पाऊस पडल्याने पीक नष्ट होत असे. यामुळे त्रस्त होऊन मी व्यापार सुरू करायचे ठरवले. माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून पत्नीचे दागिने विकून व्यापार सुरू केला. सुरुवातीला कुटुंबियांनी साथ दिली, पण जसे नुकसान वाढू लागले तसे ते माझ्यापासून दूर जाऊ लागले. महाराज, मी हे सगळे कुटुंबासाठीच करत होतो, पण आता ते मला पाहून नजर फिरवतात आणि माझ्या कुटुंबाच्या दुर्दशेचा दोष मलाच देतात. माझा एक मित्र आहे, त्यानेही माझ्याबरोबर व्यापार सुरू केला होता, पण त्याचा व्यापार चांगला चालला. तो जेव्हा आपल्या यशाची कहाणी सांगतो, त्याच्या गोष्टी ऐकून माझे कुटुंबीय म्हणतात, तुमच्या मित्राला पहा आणि काहीतरी शिका. आम्हाला वाटते तुमच्याकडून काही होणार नाही. महाराज, त्यांच्या या गोष्टी ऐकून आता मलाही वाटू लागले आहे की माझ्याकडून काही होणार नाही. आता मला आपले जीवन व्यर्थ वाटू लागले आहे. मनात येते की मी आपले जीवन संपवून टाकावे. मी इथे याच इराद्याने आलो होतो, पण हिंमत झाली नाही, म्हणून इथे एकांतात बसून पत्नीसह रडत आहे. अशी त्या माणसाची कहाणी ऐकून भगवान विष्णू म्हणाले, तर ही गोष्ट आहे. याशिवाय आणखी काही सांगायचे आहे का? तो म्हणाला, महाराज, एक तर माझे काम बिघडते आणि दुसरे, माझा मित्र मला नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला समजतच नाही मी काय करावे आणि काय करू नये. भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही आपल्या मित्राच्या गोष्टी ऐकून खरोखर दुःखी होता का? हो महाराज, मी मित्राच्या गोष्टी ऐकून खूप दुःखी होतो. तुम्हाला कशाचा दुःख आहे, आपल्या अपयशाचे की मित्राच्या यशाचे? तो माणूस थोडा विचार करून म्हणाला, महाराज, जर मी सत्य सांगितले तर मला आपल्या अपयशाचे इतके दुःख नाही जितके मित्राच्या यशाचे आहे. भगवान विष्णू म्हणाले, जर तुमचा मित्र अपयशी झाला तर तुम्हाला आनंद होईल का? तो म्हणाला, हो महाराज, मला खूप आनंद होईल. भगवान विष्णू म्हणाले, तुमचा आनंद तुमच्या मित्रावर अवलंबून आहे. जर तो अर्थ तुमचा आनंद तुमच्या मित्रावर अवलंबू शकतो आणि जर तो इच्छितो तर दुखी करू शकतो. तुम्ही स्वतःच ना आनंदी होऊ शकता ना दुखी. म्हणजेच तुम्ही आपल्या मित्राचे पूर्ण गुलाम झाला आहात. म्हणून मला वाटते की तुमच्याकडून काही होणार नाही. जेव्हा भगवान विष्णूने थोडी नाराजी दाखवली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो माणूस हात जोडून म्हणाला, महाराज, मला सोडून जाऊ नका. तुमच्या गोष्टी ऐकून मला थोडी आशा निर्माण होत आहे. भगवान विष्णू म्हणाले, जर तुम्ही माझ्या गोष्टी मानायला तयार आहात तर मी सांगायला तयार आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोणाकडून कर्ज घेतो तेव्हा त्याच्यावर अवलंबून होतो. अशा वेळी आपला आनंद आणि दुःखही त्याच्यावर अवलंबून होतो. यापेक्षा चांगले आहे की तुम्ही स्वतःवरच आशा ठेवा. जेव्हा तुम्ही असे कराल आणि संपूर्ण प्रयत्नाने काम कराल, तर तुम्हाला यश अवश्य मिळेल. अशा प्रकारे भगवान विष्णूने आपली गोष्ट पुढे चालू ठेवली आणि म्हटले, तुम्हाला वाटते की तुमचा मित्र तुम्हाला दुःखी करायला येतो. पण जर तुम्ही त्याच्या गोष्टींचा विचार केला तर तो बरोबरच सांगतो. तुम्ही आपल्या मित्राच्या गोष्टी वाईट समजता, पण माझ्या नजरेत तुमच्या मित्राच्या गोष्टी अजिबात वाईट नाहीत. तो आपल्या संघर्षाच्या आणि अनुभवाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो.
तुम्ही आपल्या मित्राच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकून त्यांना आपल्या जीवनात उतरवून खूप काही शिकू शकता. म्हणून तुम्ही त्याला धन्यवाद द्यावे की तुम्हाला घरी बसून अनुभव मिळत आहेत. कारण तुमचा मित्र आपल्या यशाची कहाणी सांगतो की तो कसा यशस्वी झाला. तुम्ही त्याच्या अनुभवांचा फायदा घ्या आणि नवीन सुरुवात करा. कर्म करताना हार मानू नका. एक दिवस तुम्हाला यश अवश्य मिळेल. आज तुम्ही ज्याला आपला वाईट काळ किंवा वाईट किस्मत म्हणता आहात, एक दिवस तो बदलेल आणि त्यासोबत तुमचे विचारही बदलतील. आणि पहा, जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू होईल, तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला आपल्या यशाच्या कहाण्या सांगणार नाही. तेव्हा तो तुम्हाला आपल्या अपयशाच्या गोष्टी सांगेल, जेणेकरून तुम्ही त्याच्या गोष्टी ऐकून भ्रमित व्हा आणि तुमचा आत्मविश्वास ढासळावा आणि तुम्ही चुकीचे निर्णय घ्यावेत. पण त्यावेळीही तुम्हाला आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल. तुमचा मित्र जसा आज तुम्हाला दुःखी करायला येतो, तसाच त्यावेळीही तुम्हाला दुःखी करायला येईल. कारण जसा त्याला दुःखी पाहून तुम्हाला आनंद होतो, तसाच त्यालाही तुम्हाला दुःखी पाहण्यात आनंद होईल. अशी भगवान विष्णूची गोष्ट ऐकून तो माणूस म्हणाला, महाराज, आपण हे सांगितले, पण माझे सर्वात मोठे दुःख हे आहे की माझे कुटुंबीयही यात सामील आहेत. खरे तर मी आपल्या कुटुंबासाठी चांगले करायचे इच्छित होतो, पण ते माझी गोष्ट समजायला तयारच नाहीत. ते मला चुकीचे ठरवतात आणि आता इतके वाढले आहे की त्यांनी माझा साथही सोडला आहे. भगवान विष्णू म्हणाले, मी तुमची गोष्ट समजलो, तुम्हाला सांत्वना हवी आहे. खरे तर या जगात सर्वजण सांत्वनाच हवी असते. आपल्याला हवे असते की आपण जे काही करू तेव्हा लोक आपली प्रशंसा करावीत. पण नेहमी असे होत नाही. म्हणून आपण दुःखी होतो. आपल्याला वाटते की आपले मित्र, कुटुंबीय सगळे स्वार्थी आहेत. पण जर तुम्ही कोणाला आपले कुटुंब मानता आणि त्याच्यासाठी काही करायचे इच्छिता, तर तुम्हाला का वाटते की तुम्ही दुसऱ्यांसाठी काही करत आहात? खरे तर तुम्ही आपल्या आनंदासाठी करत आहात. म्हणून कुटुंबासाठी काही करणे म्हणजे खरे तर स्वतःसाठीच करणे असते. पण जर असे करताना तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दुसऱ्यांसाठी करत आहात, तर तुम्ही नक्कीच दुःखी राहाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःसाठी करत आहात, तर तुम्ही आनंदी राहाल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही चांगले करता किंवा करायचे इच्छिता, तेव्हा तुम्हाला सांत्वनाची गरज पडत नाही. नंतर भगवान विष्णूच्या गोष्टी ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि तो म्हणाला, महाराज, आपण बरोबर सांगत आहात. मी समजलो की आतापर्यंत माझी किस्मत खराब होती, कारण ती दुसऱ्यांच्या हातात होती. आता मी आपली किस्मत आपल्या हातात ठेवीन आणि पूर्ण मेहनत आणि लग्नाने पुन्हा काम करीन. आणि यश मिळेपर्यंत चैनाने बसणार नाही. अशी त्या माणसाची गोष्ट ऐकून भगवान विष्णू हसले आणि त्यांनी एक डिबी काढली आणि त्या माणसाला दिली आणि म्हटले, ही डिबी नेहमी आपल्याजवळ ठेवा. यात असा राज आहे, जो तुम्हाला मोठ्यात मोठ्या दुःखातूनही नेहमी बाहेर काढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही डिबी तेव्हाच उघडा, जेव्हा तुमच्या जीवनात जगण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही आणि तुम्हाला वाटते की आता या जगात जगणे व्यर्थ आहे. आणि जर तुम्ही वेळेपूर्वी डिबी उघडली, तर सगळे राज संपतील. नंतर त्या माणसाने भगवान विष्णूला वचन दिले की जेव्हा त्याला जगात काहीच दिसणार नाही तेव्हाच तो ही डिबी उघडेल. त्यानंतर माता लक्ष्मीने एक डिबी काढली आणि त्या माणसाच्या पत्नीला दिली आणि म्हटले, ही डिबी स्नान केल्यानंतर उद्या उघडायची आहे. मग तुमच्या जीवनातील सर्व दुःख कायमचे दूर होतील आणि सर्व बिघडलेली कामे सुधारायला लागतील. अशा प्रकारे तो माणूस घरी जाऊन आपल्या कामावर लागला आणि त्याच्या पत्नीने स्नान करून जेव्हा लक्ष्मीने दिलेली डिबी उघडली, तेव्हा त्यात एक परचा आणि एक मंगळसूत्र होते, जे प्रत्येक सुहागिणीचे लक्षण असते. नंतर ती स्त्री तो पर्चा वाचते आणि त्यात जे लिहिले होते ते वाचून ती चकित होते. यावेळी माता पार्वती भगवान शिवांना विचारतात, प्रभू, त्या पर्च्यात असे काय लिहिले होते की ती स्त्री वाचून चकित झाली? भगवान शिव म्हणाले, तू जाणू इच्छितेस की त्या पर्च्यात काय लिहिले होते? तर त्यात तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर लिहिले होते. पार्वती म्हणाल्या, प्रभू, ते कसे? शिव म्हणाले, तुझा पहिला प्रश्न होता की मंगळसूत्रामध्ये कोणते मोती घातल्याने वैवाहिक जीवन दुःखी होते आणि पती आजारी पडतो. तर ऐक, त्या पर्च्यात लिहिले होते, बेटी, तुमच्या जीवनात दुःख आणि तुमचा पती आजारी असल्याचे. कारण हे की तुम्ही जे मंगळसूत्र घातले आहे, त्यात फक्त पिवळ्या रंगाचे मोती आहेत. आणि मी जे मंगळसूत्र तुम्हाला दिले आहे, त्या पर्च्यात मंगळसूत्राबद्दल सविस्तर लिहिले आहे. तो पर्चा मोठ्या लक्षाने वाचा आणि मंगळसूत्राचे रहस्य समजून घ्या आणि नियमानुसार धारण करा. त्या पर्च्यात लिहिले होते की मंगळसूत्रासंबंधी 6 चुका कधीही करू नयेत. पहिली, अनेकदा दिसते की स्त्रियांना एकमेकींच्या वस्तू मागून घालणे खूप आवडते. जर स्त्रियांना कोणाच्या गळ्यातले मंगळसूत्र आवडले तर त्या ते घालण्यासाठी मागतात. पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की विवाहित स्त्रीने कधीही दुसऱ्याचे मंगळसूत्र मागून घालू नये.
असे केल्याने पतीचे आयुष्य कमी होते आणि तो आजारी पडतो. म्हणून असे करण्यापासून नेहमी सावध राहावे. त्या पर्चात पुढे लिहिले होते की प्रत्येक मंगळसूत्राची निर्मिती काळ्या मोत्यांनी आणि सोन्याच्या मोत्यांनी केली जाते. पण एक गोष्ट विशेष लक्ष देण्यासारखी आहे की मंगळसूत्रात काळे मोती आणि सोन्याचे मोती अवश्य असावेत. कारण काळ्या रंगाचे मोती नेहमी लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवतात, ज्यामुळे तुमच्या सुखी दाम्पत्य जीवनाला लोकांची नजर लागत नाही. म्हणून कधीही असे मंगळसूत्र घालू नये ज्यात काळे मोती नसतील. मंगळसूत्र नेहमी असे असावे ज्यात काळे मोती आणि सोन्याचे मोती अवश्य असतील. त्या पर्चात पुढे लिहिले होते की मंगळसूत्र कधीही काढू नये. पती जेव्हा पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत पत्नीने गळ्यात मंगळसूत्र धारण केलेले असावे. जर कोणत्याही अनहोनी परिस्थितीत मंगळसूत्र काढावे लागले तर त्या जागी गळ्यात काळा धागा अवश्य धारण करावा. त्या पर्चात पुढे लिहिले होते की मंगळसूत्र अचानक गळ्यातून तुटून पडले तर त्याला अपशकुन मानले जाते. अशावेळी पतीच्या आरोग्याला हानी होऊ शकते किंवा नात्यात तडे जाऊ शकतात. म्हणून कधीही गळ्यात कमकुवत मंगळसूत्र धारण करू नये. भगवान शिव म्हणाले, पार्वती, मला पूर्ण विश्वास आहे की तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. पार्वती म्हणाल्या, हो प्रभू, मला माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि मी पूर्ण समाधानाने आहे. भगवान शिव म्हणाले, पार्वती, त्या स्त्रीने ते मंगळसूत्र धारण केले आणि मंगळसूत्राच्या प्रभावामुळे त्या स्त्रीचा पती रोगाच्या प्रभावातून मुक्त झाला आणि खूप मेहनत करू लागला आणि अशा प्रकारे एक मोठा व्यापारी बनला. नंतर तो आपल्या पत्नीसह हसत खेळत राहू लागला. पण काळ नेहमी एकसारखा राहत नाही. आता तू आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा दुसरा प्रश्न होता की एक दुःखी माणूस किस्मत कशी बदलू शकतो. पहा, काळ नेहमी एकसारखा राहत नाही, तो बदलत राहतो. त्या माणसाच्या जीवनात पुन्हा बदल आला. एक दिवस त्याच्या राज्यावर शेजारील राज्याने चढाई केली आणि दुसऱ्या राज्याच्या राजाने त्या राज्यावर कब्जा केला. ज्या राज्यात तो व्यापारी राहत होता तिथल्या सैनिकांनी चारही बाजूंनी लुटमार केली. त्यांनी व्यापाऱ्याचे सर्व धन लुटले, त्याच्या घरात आग लावली. जीव वाचवण्यासाठी तो व्यापारी आपल्या कुटुंबासह पळून गेला. तो माणूस आपल्या कुटुंबासह अनेक दिवस इकडे तिकडे भटकत राहिला. तो अन्नाला मोहताज झाला. त्याचे मूल आजारी पडले. उपचाराअभावी ते तडफडू लागले. हे सगळे पाहून ते एकदम चित्कार करून उठले. तो आपल्या मुलाचा उपचार कसा करेल? त्याच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. अशावेळी पुन्हा एकदा त्या माणसाला निराशेने घेरले. त्याला वाटू लागले की त्याचे जीवन आणि सगळे जग व्यर्थ आहे. कोणत्याही गोष्टीचा अर्थ नाही. भलेही तुम्ही जीवनात कितीही काही केले, कितीही यश मिळवले, शेवटी जीवन संपतेच. जिवंत राहण्याचा काय फायदा? यापेक्षा चांगले आहे की मी आपले जीवन पूर्ण संपवून टाकावे. तो माणूस आपल्या कुटुंबासह आत्महत्या करणारच होता की त्याला त्यावेळी भगवान विष्णूची दिलेली डिबी आठवली. कारण भगवान विष्णूने सांगितले होते की जेव्हा तुम्हाला जगात काहीच दिसणार नाही तेव्हा डिबी उघडा. त्या डिबीत एक पर्चा आहे, तो उघडून वाचा, तुमचे सर्व दुःख दूर होतील. अशी डिबी आठवताच त्या माणसाने ती डिबी आणि उत्सुकतेने उघडली. डिबीच्या आत एका पर्च्यावर काही लिहिले होते. ते वाचून त्या माणसाच्या डोळ्यांपुढून निराशेचे ढग दूर झाले. नंतर पार्वती म्हणाल्या, प्रभू, त्यात काय लिहिले होते? भगवान शिव म्हणाले, त्यात तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर लिहिले होते. तुझा दुसरा प्रश्न की दुःखी माणूस किस्मत कशी बदलू शकतो? तर त्यात लिहिले होते, हा काळही संपेल. तर त्यात लिहिले होते, प्रभू, मला काही समजले नाही. भगवान शिव म्हणाले, मी तुला सविस्तर समजावून सांगतो. कधीही माणसाचे दिवस एकसारखे राहत नाहीत. जेव्हा दिवस वाईट होते तेव्हा त्या माणसाला चांगले दिवसही आले आणि जेव्हा ते चांगले दिवसही संपले. तर नेहमीच दिवस वाईट राहणार नाहीत. माणसाने नेहमीच दिवस वाईट काम करावे आणि नियमितपणे आपल्या मेहनतीने आपले कार्य करत राहावे. त्याला एक दिवस यश निश्चित मिळते. भगवान शिव शेवटी म्हणाले, पार्वती, माणूस इमानदारी, विश्वास आणि लग्नाने जेव्हा कोणतेही कार्य मेहनतीने करतो तेव्हा मेहनतीचे फळ त्याला अवश्य मिळते. अशा प्रकारे त्या पर्च्यावर लिहिलेली गोष्ट जेव्हा त्या माणसाने लक्ष देऊन वाचली आणि तो समजला की माझे वाईट दिवस एकदा पुन्हा चांगले झाले होते आणि आज पुन्हा वाईट दिवस आले आहेत, तर माझे वाईट दिवसही पुन्हा संपतील. काळ एकसारखा राहत नाही आणि तो एक दिवस पूर्वीपेक्षाही मोठा व्यापारी बनला आणि आपल्या कुटुंबासह आपले जीवन हसत खेळत व्यतीत करू लागला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.